एका नाक्यावर सहजपणे गाडी क्रॉस करताना मी आमच्या भाईंना दाखवलं. एका गाडीमध्ये श्रीमंताची गाडी होती, त्याच्यामध्ये एकाला रिझर्वेशन होता. त्या गाडीमध्ये एकाला रिझर्वेशन दिलं होतं. कुणाला? बामणाला, क्षत्रियाला, वैश्याला, शूद्राला, अतिशूद्राला, मुसलमानाला, पारशाला, बौद्धांना नाही. त्याच्या गाडीमध्ये एक कुत्रा बसला होता. 5 स्टार गाडी, आतमध्ये 5 स्टार कुत्रा. 5 स्टार गाडी आणि आतमध्ये 5 स्टार कुत्रा. दिमागात बघत होता येता जाणाऱ्यांकडे कुत्रा. हा सन्मान या देशामध्ये एका कुत्र्याला मिळू शकतो, पण या देशातल्या आजही SC ST ला हा सन्मान दिला जात नाही. ओबीसीना सुद्धा याची जाणीव या देशातल्या SC ST ओबीसीना आम्ही करून दिली पाहिजे. कारण या लढाईमध्ये, लोकशाहीच्या प्रस्थापिताच्या या लढाईमध्ये SC ST ओबीसीना सोबत यावं लागेल. त्यांनी संख्या काढली ओबीसींची 52%. आम्ही कॅल्क्युलेशन केलं, आम्ही विषय मांडला या देशामध्ये 52% नाही, 62% कोण आहेत? ओबीसी आहेत. आणि मी ओबीसींच्या नेत्यांना आणि माझ्या मित्रांना नेहमी सांगतो की 62% त्यांची संख्या आहे. त्यांना इतर कोणाची गरज नाही, ते स्वतःचं राज्य ते प्रस्थापित करू शकतात. परंतु समस्या ही आहे की या देशातले ओबीसी ब्राह्मणांच्या भटजींच्या चरणी लागलेले आहेत आणि ते चरण कायमचे त्यांनी पकडावेत. SC ST ओबीसींचे सर म्हणजे डोकं, त्यातला मेंदू, त्यातले विचार सन्मानाने उभे राहू नयेत. म्हणून ब्राह्मणी व्यवस्थेनं या देशातल्या SC ST ओबीसींना खास पॅकेज दिलेला आहे. काय पॅकेज आहे ते? ब्राह्मणांनी SC ST ओबीसींना काय पॅकेज दिलंय? मोक्षाचं पॅकेज आहे. मोक्ष, मेल्यानंतर स्वर्ग. म्हणजे आधी मरा, मग बघू स्वर्ग. बुद्ध म्हणतात याच जन्मामध्ये मुक्ती, स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुत्व. बुद्ध म्हणतात, फुले म्हणतात, बाबासाहेब म्हणतात, आणि ते म्हणतात मेल्यानंतर मोक्ष. आणि या पॅकेजमध्ये देव, दैव, ज्योतिष, नक्षत्र, ग्रह, शांती, याची शांती, त्याची शांती करता करता या SC ST ओबीसींचा अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये बर्बाद होऊन जातं. आणि म्हणून ते तुमच्यासोबत लढाईला येत नाहीत. त्यांच्या गुलामीमध्ये ते बंदिस्त आहेत. याच्यातून मुक्ती देण्याचं काम बाबासाहेबांनी तुमच्या खांद्यावर दिलेलं आहे. म्हणून